आजचा दिवस गड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्त परायण धनशिंगराव मानशिंगराव बोहिटे, आपण आदराने सर्वजण त्यांना दादा म्हणत होतो. दादांनी बरोबर गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी आपल्या मुलांचा, मुलींचा, पत्नीचा, आप्तेष्टांचा, नातेवाईकाचा, पहे पाहुण्याचा, सगळे सोयऱ्यांचा, ग्रामस्थांचा, मित्र परिवाराचा सर्वांचा निरोप घेतला. इह लोकीची यात्रा संपवली, मृत्यू लोकीची यात्रा संपवली आणि ती अनंतात विलीन झाली. त्या दिवशीपासून या बोहिटे परिवारावरती जो दादांच्या जाण्यामुळं दुःखाचा डोंगर कोसळला, एक डोंगरा एवढी पोकळी निर्माण झाली. या पोकळीमध्ये, दुःखामध्ये आपण या बोहिटे परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, पहे पाहुणे, सगळे सोयरे, ग्रामस्थ, संप्रदायातील लोक सर्वजण या दुःखामध्ये सहभागी झाला. आपल्या सहभागामुळं या परिवाराला दादांच्या जाण्याचं डोंगरा एवढं दुःख पचवण्याची ऊर्जा मिळाली, शक्ती मिळाली. आणि बरोबर 1 वर्षानंतर दादांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी त्यांच्या परिवाराने मध्ये त्यांचे चिरंजीव रणधीर बोहिटे, संतोष बोहिटे, आमच्या आत्या, त्यांच्या कन्या या परिवाराने दादांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी, ऋणातून उतराय होत नाही बरं का कुणीच, आई वडिलांच्या ऋणातून कुणीही उतराय होत नाही, परंतु प्रयत्न केलेला आहे दादांच्या ऋणातून उतराय होण्याचा. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांनी हा त्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आणि त्यानिमित्त कीर्तन रूपी सेवेचं आयोजन केलं. आणि कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचा अनुभव सांगताय. जसं की भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना 84 लक्ष जीवांची निर्मिती केली, 84 लक्ष जीवांची निर्मिती केली. त्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत ते देवाला जाणतही नाहीत, देवाला मानतही नाही, त्यांना पापही कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना सुख कळत नाही, त्यांना दुःख कळत नाही, त्यांना चांगलं कळत नाही. पण भगवंताने एक योनी अशी तयार केली ती म्हणजे तुमची माझी मानव योनी. माणसाला सगळंच कळतंय ना, चांगलं कळतं, वाईट कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं, सुख कळतं, दुःख कळतं, सगळंच कळतं. का करत असेल बरं, कशामुळे कळत असेल? कारण ह्यात भगवंताने थोडा बदल केलाय त्यांच्यात आणि आपल्याला त्यांना 4 गोष्टी समान दिल्यात. पशुला आहार दिलाय, आपल्याला सुद्धा आहार दिलाय. त्यांना निद्रा दिली, आपल्याला पण निद्रा दिली. त्यांना भय दिलंय, आपल्याला भय दिलंय. त्यांना मैथून दिलंय, आपल्याला सुद्धा मैथून दिलंय. पण एक गोष्ट देवाने त्यांच्या पेक्षा आपल्याला जास्त दिली, ती गोष्ट म्हणजे ज्ञान. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सगळ्यापेक्षा ज्ञान अधिकच दिलं. का दिलं असेल बरं? त्यांना दिलं ना, आपल्याला का दिलं? कारण ऐका, ह्या ज्ञानाचा आधार घेऊन, ह्या शरीराचा वापर करून आपल्याला त्याचं नाम चिंतन करता आलं पाहिजे म्हणून दिलाय. ध्यानात असू द्या, बाकीच्या योनीची जरी अपेक्षा असली मला भगवंताचं चिंतन करायचंय तर ते करू शकत नाहीत, कारण ती जात जनावराची आहे. ध्यानात असू द्या. आणि काय ज्ञान नाही कोठे, ज्ञान त्यांना जाणीव दिली नाही भगवंताने. एखाद्या बैलाला असं वाटलं हिंगणगाव मधल्या, ऐका, एखाद्या हिंगणगाव मधल्या बैलाला असं वाटलं की चला जिथं बाळासाहेबांचं कीर्तन आहे आणि इथं मंडपात मांडी घालून बसून बाळासाहेबांचं कीर्तन ऐकावं. त्याला काय वाटलं, मांडी घालून बसून
बाळासाहेबांचं कीर्तन ऐकावं. बैलाला ऐकता येईल का मांडी घालून बसून कीर्तन? बोला की, बोला की. मी वेगळा कीर्तन कराया? तुम्हाला वाटत मी हिंगणगाव मध्ये मी बोहिट्याचा आहे, मी आमक्याचा आहे, तामक्याचा आहे, असं ज्याला माझं ऐकायचं नसेल आता गेलं तरी चालतंय. पण तसा तुमच्या जीवनात फरक पडल्याशिवाय मी पण जाणार नाही ध्यानात. बैल मांडी बसून घालून कीर्तन ऐकू शकतो का? नाही ऐकू शकत, कारण ती जात जनावराची ध्यानात असून द्या. म्हणजे जे मांडी घालून बसून ऐकू शकत नाही ती कोण आहेत? ती तुमचं तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. कारण त्यांच्यातून आपल्या इथं मंडपात यायला सुद्धा लय पुण्य लागतं. ऐका, सगळं करतो मी. मंडपात येऊन कीर्तन ऐकायला लय पुण्य लागतं. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला न मिळणारा मानव नरदेह मिळालाय का? तो असा मिळत नाही. मागच्या जन्मीचं तुमचं पाप आणि पुण्य याची वाजाबाकी बेरीज तपासली गेली. तुमचं पुण्य आणि पाप समान भरलं म्हणून मानव नरदेह मिळालाय. ध्यानात असू द्या. आपलं पाप पुण्य याची वाजाबाकी बेरीज समान झाली म्हणून मानव नरदेह कुणाला मिळत नाही. यो बाकीची सगळी देव अपेक्षा करतात. स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा त्यांना सुद्धा मिळत नाही, पण तुम्हाला मिळाय. पण आपण काय केलं? नरदेहा येऊन हानी करून घेतली. बर आपला 8 तास कशासाठी चाललाय? आता शेवटचा दिवस तुकोबारांनी काय सांगितलं? मी कशासाठी 8 तास केला? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. त्यांचा शेवटचा, तुमचा कोणता शेवट? जन्मापासून मरणापर्यंतचा शेवट होत नाही. तुम्हाला असं वाटत असेल मेल्यानंतर शेवट झाला, अजिबात नाही. तिथनं पुढचा प्रवास परत चालू, सुटका नाही. त्यांचा शेवट, कारण ती मुक्तीच मिळाली ना, ती भगवंताजवळ गेले. आपण कधीच त्याचं नामचिंतन केलं नाही. त्यामुळे तुम्ही अपेक्षाच करू नका मी मेल्यानंतर सुटलो. अजिबात सुटला नाही. परत 84 लक्ष वेळा फिरायचंय आणि ध्यानात असून द्या. ती दुःख न सांगण्यासारखं एक एक योनी कोटी कोटी फेरा. एवढं चुकून आलोय आपण. कितमत येणार फजिती करून घेणार आहे. लय फजिती झाली तुमची मागच्या जन्मात सुद्धा. अजून किती वेळा येणार आहे? हा जन्म मृत्यूच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा समाज संपलेला नाही, प्रवास संपलेला नाही. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. यावया येथवरी होते हे ती कारण. यावया येथवरी होते हे ते कारण. दुर्लभ तुम्हा भेटी बाजी झाले दरुशन. दुर्लभ तुम्हा भेटी बाजी झाले दर्शन. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडोने. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडोने. जाते हो दान करा, जाते पंढरपुरा. नाम जते तवरे आखमाचा सोय. जाते हो दान करा, पंढरपुरा. नाम जते तवरी आखमाचा सोय. इतकं फिरून आलोय आपण, मग या जन्मात तरी कळलं पाहिजे ना आपण कुठून आलोय, कशासाठी आलोय आणि आपल्याला परत कुठं जायचंय कळलं पाहिजे ना. अहो कळलं पाहिजे का नाही? मी तुम्हाला सगळ्याला प्रश्न करतो, सगळ्याला. या ठिकाणी तुम्ही कुठून आलाय? मी थोबाड फोडून घेऊ का? माझं कीर्तन कळतं का तुम्हाला? मंडपात कुठून आलाय?
संप्रदाय गाव आहे आपलं. महाराज आहेत आमचं इथं. संप्रदाय गाव माहिती इथं इथं मंडपात. एखादं दावं तरी आणून द्या, मी फाशी घेतो मांडवाला इथं. काहीच बोला ना. मंडपात तुम्ही कुठं आला इथं? करणं ना. मग कधी समजा मी फाशी घेतल्यावर म्हणाल का हो महाराज कशाला फाशी घेतली राव, सांगणार होतो घरनं आलोय म्हणून. कुठं आला? घरनं आलं. कशासाठी आला? कीर्तन आहे, श्राद्ध आहे. कीर्तन झाल्यानंतर परत कुठं जाणार आहे? घरी. कुणाच्या? कुणाच्या? आपापल्या घरी जाणार आहे. बरोबर आहे. ही झालं व्यवहारातल्या घरनं. तुम्ही इथला व्यवहारातला कार्यक्रम उरकण्यासाठी आला. बरोबर आहे. कार्यक्रम उरकल्यानंतर परत आपल्या घरी जायचं हे तुम्ही विसरून गेलाय का? याला जावाच लागणार आहे. झालं. आता तुमची समजा इच्छा झाली, चला ह्या बोहट्यांच्या घरी मला अजून 2 महिने थांबायची इच्छा झाली. बोहट्याची लोक तुम्हाला थांबून देतील का? काय सांगतेली? पटकीने जावा. बरोबर आहे का नाही? मग त्यांनी जा म्हणायच्या आधी निघालं पाहिजे का आधी आपलं उरकलं की निघालं पाहिजे? जा म्हणायच्या आधी निघालं पाहिजे ना. ही झालं व्यवहारातल्या घरनं आपण इथला व्यवहारातला कार्यक्रम करा आलोय. व्यवहारातला कार्यक्रम झाल्यानंतर न सांगता कुणी जा न म्हणता आपल्याला घरी जायचंय. तसं मुख्य कुठून आलोय आपण? अरे वेड्या, तू या ठिकाणी पाहुणा म्हणून आलाय. तिथनं पाहुणा म्हणून आला आणि पाहुण्याने जास्त दिवस थांबायचं नसतं. माहिती नाही तरी थांबायचं नसतं. ऐका, सृष्टीचा नियम असा आहे, व्यवहारातला नियम असा आहे. तुम्ही शेतकरी ना सगळी. व्यवहारातला नियम असा आहे, मागचं पाणी नेहमी पुढच्या पाण्याला पुढं ढकलतं का? ढकलतं का? मागचं पाणी पुढच्या पाण्याला नेहमी पुढं ढकलतं. आणि सृष्टीचा नियम आहे, येणारी नवी पिढी जुन्या पिढीला वाट बघते. आपली वाट बघते ना. मग आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, तुम्हाला मरायचंय का? बर, मरणं चांगलं आहे का वाईट आहे? माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे? बोला की राव. मेलं पाहिजे ना. कारण एसटीतली जुनी उतरल्याशिवाय नव्याला बसता येत नाही. आतली उतरल्याशिवाय नव्याला बसता येईल का? मग आता जुन्यांनी मेलं पाहिजे का नव्यांनी मेलं पाहिजे? जुन्यांनी. मग का थांबले? मरू वाटतंय का? मरू वाटतंय का? मरू वाटत नाही. ध्यानात असू द्या. प्रथम मर हा बोलणं साधी आणि मेल्या तरी रडती परी आस्ते जात न गंती गहिसपणे. माऊलींचं प्रमाण. मी माझ्या पदरचं एक पण बोलणार नाही. ऐका, मरू वाटत नाही. का मरू वाटत नाही? कारण तुम्ही ह्या सृष्टीत आल्यानंतर ह्या नाशिवंत संसारासाठी अख्खं आयुष्य बायलासारखं कष्ट केलं. बायलासारखं. मी किती कमवून आणि किती कमवून इतकं तुम्ही पुत्र्यासारखं पळताय. मला काय वाटत नाही शब्द वापराही, कारण मी त्याच्यातच आहे रोज. तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुम्ही घर बांधाय काढलं, लगेच त्या दिवशी पाया खांदता का आधी तयारी करता? घर बांधायच्या अगोदर तयारी करता. मुलीचं लग्न काढलं, जागा आलेल्या त्या दिवशी लग्न धरता का आधी तयारी करता? तयारी करता ना. करता. विहीर खांदाय काढली, विहिरीची लगेच खांदाय सुरुवात करता का आधी तयारी करता? ज्या आपल्या उताराच्या गोष्टी नाहीत त्याची माणूस अगोदर तयारी करतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात न चुकणारी गोष्ट आहे ती म्हणजे मरण. ह्याची तयारी कुणी कुणी केली? कुणी कुणी केली? म्हणून घाबरतोय आपण. आणि म्हणून हितच थांबणार आहे आपण. ध्यानात असू द्या. सगळी म्हणायचं नाही मी लय कमावले, फक्त जिवंत वरच भाव. खासदार मारून द्या, नाही तर रस्त्यावर भिकारी मारून द्या, त्याची एका दुरीत उभा राहून परीक्षा द्यावा लागते. मी लय जगाला तत्वज्ञान सांगत होतो, मी लय 4 माळा घातल्या, तू इथं वळीला थांब. आणि तिथं विचारत्या देव यम. देव न्यायला एवढं नशीब आपलं होय चांगलं. यम विचारतो, यम बोल तुला जी न मिळणारा दिलता, न मिळाला दिलता, हात दिलता का तुला? हात दिलता का?
तुम्ही म्हणा हो दिलत, मग टाळी वाजवली का? भजन केलं कधी? नाही. ठोका. कोण दिलत का तुला? कोण दिलत का? कधी नाव घेतलं का माझं? माझ्या भगवंताचं नाव घेतलं का? नाही. परत ठोका. ही जगताना बरं वाटतंय, विषयाचे सुख येते वाटते गोड, पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती नुसतं यमाची किंकर. सुट्टी नाही हा कुणाला, सुट्टी नाही. मग आपल्याला दुःख कशामुळे होतंय? आपण इथं अडकून पडलो, अडकून पडलो. येताना तुम्ही जन्माला, ऐका, तुम्ही जन्माला येताना काय काय घेऊन आला सोबत? आणलंय का काय? थोडं काहीतरी, थोडं थोडं नाही ना आणलं. पक्क माहिती आहे तुम्हाला? नक्की माहिती? तरी हिथं आल्या बोंबाल तू हे माझं आहे, तुमचं आहे का हे सगळं? बायको तुमची आहे का? आता ह्याच्यावर पण चर्चा करायची काय? बायको आपल्या घरातल्या प्रवाशांची आपली प्रवाशी आहोत, आपली काहीतरी कामानिमित्त गाडी भेट पडलेली, यांचा आपला अर्थार्थी काही संबंध नाही. थोड्या दिवसासाठी भेट झाली, पण आपण म्हणतो माझे वर्गा माझा म्हणता का नाही? तुमचा आहे का? बोला की. गप्पच झालं गडी, चौकात बसून लय नाकाने वांगी सोडत असेल, पण वर्गा तुमचा आहे का? पोरं आपली नाही, ती आपल्या पासून झालेली आहेत, ती सर्व त्याची. त्यामुळे तुम्ही हाकणार पोरांसाठी पाप करत बसू नका. तुमची सोडवणूक कशी होईल ती बघा. ही पोरं तुमची तेव्हा उपाशी मरून देणार नाही. तुम्हाला सगळ्याला प्रश्न करतो, हिथं गाडून घेतलंय तुम्ही संसारात, म्हणजे मी पण तुमच्यापैकीच आहे, फक्त मी उभा राहून बोलतोय, तुम्ही ऐकताय. मी कशाला इतक्या लांब बोंबलत आलोय? संसारासाठीच ना. ऐका प्रामाणिकपणे, घर माझं म्हणताय, आहे का तुमचं घर? घर तुमचं नाही म्हणा. एखादा माझं घर महाराज, तुम्हाला काय गेलेलं नाही. ऐका, त्याला विचारतो. संध्याकाळच्या 6 वाजल्या, अंधार पडायला लागलाय, आणि अंधार पडतानाच नेमका तुमच्या घरात त्यावेळेस गेला, साप गेला. कुठल्या कपाटाखाली गेलाय माहित नाही, कुठल्या पोत्याखाली बसलाय माहित नाही, पण गेलेला सगळ्या घरात आलेने बघितला. आता रातच्या 10 वाजल्यात आणि तुम्हाला झोपायचे. तुम्ही तुमचं घर म्हणणारी घरात झोपचाल का बाहेर झोपचाल? का? आणि माझं घर म्हणजे माझं छाती ठुकून बॉम्बाला बाहेर, आणि ज्याचं माझं नाही म्हणला तो दाबात आतमध्ये. चला, पाहुणा आल्यावर इतकी मस्ती असते आपल्याला. पाहुणा आल्याला त्याला घर दाखवला, पाहुणं काय व नव्हतं, अंगावल्या कपड्यानिशी बाहेर निघालो, पण घर कोणाचं आहे? माझं आहे. त्याला तेवढ्यावर थांबत नाही. कधी दाखवलं असं होतं तुम्हाला? त्याला रानात घेऊन जाता आणि सांगता, पाहुणं त्या चिच्चापासनं खालच्या सुबाबळीपर्यंत सगळं कुणाचं आहे? माझे. असं सांगता ना, त्यावेळेस ते रान तुमच्याकडे बघतं आणि तुमच्याकडे हसून बोलतं, तुम्हाला म्हणतं, मी नाही म्हणत, रान तुमच्याकडे म्हणतं. बघून काय म्हणतं माहिती का? ए बावळ्या, काय म्हणतं? काय म्हणतं? मी नाही म्हणत. ए बावळ्या, अरे मला मला माझं म्हणणारी मी तुझ्या आधी लय वाटेला लावल्या. तुम्ही जन्माला आला, फक्त तुम्ही जन्माला आला. तुमच्या आधी तुमचा बाप आला ना, बापाच्या अगोदर आजोबा आला, आजोबाच्या अगोदर पंजोबा आला. आला ना? आला का नाही? करा विचार करा. तो माझा होता म्हणून तर तुम्ही इथं बसलाय ना. मग पांज्याने तुम्हाला जमीन दिलेली पांज्याची आहे का? लय लांब आली, पण पांज्यापर्यंत थांबू त्याची आहे का जमीन? पांज्याची आहे का? पांज्याची म्हणजे पांज्याचा तुमच्या उपकार आहेत का नाही? त्यांनी तवाज बुकना केला असता, त्याचं तर राहिला असतं का काय? म्हणजे तुम्हाला राखून ठेवली, त्याचा उपकार आहेत का नाही पांज्याचं? मग हात वर करून सांगा बरं, किती जण पांज्याचं वर्ष रद्द घालते ती? घालतात का? जर तुम्ही तुमच्या पांज्याचं वर्ष रद्द घालत नसाल, आपली कार्टी आपल्या नीट घालतेली का? तरी सुद्धा इतकं वाईट जगतो आपण आयुष्यात. सर्व अमृत पिऊन आलोय, मला मारायचंच नाही. अमृत पिऊन आले. मधमाशी तुम्हाला माहिती? मधमाशी, मधमाशी, मधमाशी. मग सांगा की पाटकी, मधमाशी जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत मधमाशीचं एकच काम, प्रत्येक फुलावरती बसायचं, फुलातला मध गोळा करायचा आणि एका ठिकाणी नेऊन तो
ठरवायचा. कुणाचं काम आहे? मधमाशी. ती अवलाद स्वतः पण खात नाही. तिने काय ठरवलेलं असतं? आता अंगात ताकद आहे ना, कमवून घ्यायचं आणि म्हातारं झाल्यावर निवांत बसून खायचं. कोणी ठरवलेलं असतं? मधमाशीने. मी मधमाशीचं सांगतोय. ते अवलाद स्वतः पण कधी खात नाही, दुसऱ्याला हात लावून देत नाही. मग कोणतरी एक जण येतो, त्या मधमाशाला तिथून हाकलून लावतो. ही तरी माहिती ना, हाकलून लावतो. सगळ्या मधाचा तो ताबा घेतो. हे कुणाचं उदाहरण सांगितलं? मधमाशीचं. त्या मधमाशीसारख्या काय काय अवलाद हित बसलेत. हित त्यांनी असं ठरवलेलं असतं, अंगात ताकद आहे ना, कमवून घ्यायचं आणि म्हातारं झाल्यावर मग नेमधर्म, तीर्थयात्रा, दान. हा, त्याने काय ठरवलेलं असतं? म्हातारपणी दान धर्म करायचा, म्हातारपणी तीर्थयात्रा जायचं. कुणी? मधमाशीनी मंडपातल्या. ती नुसतं कमव कमव कमव. ती स्वतः पण अवलाद कधी खात नाही, घरात त्यांना सुखाने खाऊन देत नाही. कधी करायचं हे सगळं? म्हातारपणी. आता तुम्ही कमावले. यातला एक सुद्धा म्हातारा माणूस असा नाही त्याने बिना कष्टाचा आईत खाऊन पण खाल्लंय म्हणून. सगळ्यांनी कष्ट केलं, प्रामाणिकपणे कष्ट केलं. कशासाठी केलं? अंगात ताकद आहे त्यावर कमवून घ्यायचं. म्हातारपणी मग नामधर्म, मग तीर्थयात्रा. आता प्रामाणिकपणे सगळ्याला सांगतो, तुम्हाला असं ठरवून तुम्ही इतकं कमावलंय, पोटाला चिमटा घेऊन कमावलंय, पहिल्यासारखं कष्ट केलंय. आता तुम्ही थकलाय आणि तुमच्या हिंगणगावचा सप्ताह आहे आणि तुम्हाला 50,000 रुपये वर्गणी द्यायची सप्त्याला. तुम्ही देऊ शकता का? का तुम्ही नाही कमावलेलं? तुम्ही नाही कमावलेलं? तुम्ही देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? तवा स्वातंत्र्य होता, तवा दिले नाही. आता तुमचं आयुष्य पारतंत्र्यात आहे. तुम्ही आता ठरवलं मला चला प्रयागराजला जायचे, आंघोळीला स्नान करायला. जाऊ शकता का? तुमची सून पोरगा एकच म्हणर प्रयागराजला जाचाल, उलट पालट वाचाल, गुडघं फोडून घ्याचाल, आमच्या टपोऱ्याला तप करचाल. त्यापेक्षा घरात नीटनीटक बसा नाही मरा. एवढं भाग्यवान आहे तुम्ही. मग आपलं आयुष्य आता कशात गेलंय? पारतंत्र्यात. तसलं मधमाशी सारखं आयुष्य नाही झालं पाहिजे. आपलं संसाराला चिकटून बसलोय आपण. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू, माशिया मोहळ रे रचियेला रे कंदू. त्या मधमाशी सारखं आपलं आयुष्य खर्चून टाकलंय. ध्यानात असू द्या, आपल्याला कळलेच नाही आपण फक्त ही संसाराचा बोजा वाढण्यासाठी आलोय का काय. पण ध्यानात असू द्या, किती काय करा, साखरेची गोणी बैलाची आहे पाठी, शेवटी तयाशी करबाडे. वैरणीपेक्षा त्याच्या वाट्याला काय येणार नाही. मालाचे पेटे वाहता ती उंट, ताया लागी काटे, पक्षवायला त्याला काटच खायला मिळणार आहे. मी कुणाचं सांगतोय? यांचं नाही. काय आपल्याला हौस झाली सांगा ना. तुम्हाला बैल माहिती का? बैल रेसची बैल आहेत का इकडं? हिंगणगावला मोठी जत्रा असते ना, आहे की हिंगणगावला बैलांची रेस आहेत ना. आता ऐका बैलांचं सांगतो. बैलांचं बैल जोपर्यंत बैल रेसला पळतोय ना, त्यावेळेस त्याला न चुकता रोज 8 वाजता खुराक आहे. किती वाजता? 8 वाजता न चुकता. त्याचा मालक रोज त्याला साबणाने आंघोळ घालतोय. कुणाला? तो रेसला पळतोय. रोज मालक त्याच्या पाठीवरून हात फिरवतोय. कुणाच्या? बैलाच्या. त्याला खाली बसायला मॅट आहे, मॅट वर छत आहे, सावली. न चुकता रोज 8 वाजता खुराक आहे. कुणाला? बैलाला. पण तोच बैल एकदा रेसला पळायचा बंद होऊन द्या, 11 वाजल्या तरी बैलाला चहा मिळत नाही. 11 वाट बघत बसतो. आता नाही खुराक, मला खुराक म्हणायचं आणि बैला नाव मी ध्यानात राहत नाही. मी कुणाचं सांगतोय? त्यामुळे नवीन बैल आहेत ना, आता नवीन, त्यांना वाटतं की मला ह्या कीर्तनाची देवण धर्माची ह्याची गरज नाही. मी फक्त आता
जाणार. त्या बैलांनी जुन्या बैलांचं दिवस आठवायचं. तिथं जे आता बांधल्यात ना पळून दामलेली बैल, ती बैल आपण तरी कधीतरी गुलाला आणतोय. बंटीराजे ही म्हातारी बैल रोज गुलाला आणत होती, रोज. त्यांना जर 11 वाजता चहा मिळत नसेल, आपली सुद्धा त्याच अवस्था होणार आहे. सावध त्या गुणे कारेन सावध त्या कारेन सावध त्यागुने पायी मार गावद त्या. एक पाहतसे एकाची दहने, एक पाहतसे हो हो एकाची दहने, सावध त्यागुने कारेन भा, सावध त्यागुने कारेन भा. एक पाहतसे एकाची दहने, एक पाहतसे हो एकाची दहने, सावध त्यामाने कधी, सावध त्यागुने कारेन भा. पुढच्याची अवस्था बघून मागच्याने सावध व्हायचं असतं. आता तुम्ही मी एवढं सांगितलंय बाबा, इथं आपलं आयुष्य वाया चाललंय, तरी तुम्ही माझं ऐकणार. चला, तुम्हाला हाय ना मस्ती संसारात कमवायची, कमवा. किती कमवा माहिती का? न थकता न थांबता कुटुंबासाठी 200 तोळ कमवा. किती किती हाय ना मस्ती. आता ती तरी का माझं ऐका की, किती कमवा? 200 तोळ कमवा. आणि तुम्हाला फक्त अर्ध्याच तोळ्याची अंगठी करा. 200 तोळ त्यांच्यासाठी करा, आणि तुम्हाला फक्त अर्ध्या तोळ्याची अंगठी करा, आणि तुम्ही मरा. तुम्ही मेल्यानंतर ऐका, जी तुम्ही घाम गाळून हाडाची काढ रक्ताचं पाणी करून कपाटाची 200 तोळ कमवून ठेवलंय ना, त्याच्याकडे एवढ्या गर्दीत कुणाचं लक्ष नसणार. 200 तोळ्याकडं सगळ्याचं लक्ष असणार. अर्ध्या तोळ्याकडं वडून घेत्यात, वडून. आता कळत नाही ही मी जी बोंबालतोय ना आता बिंबीच्या डेटापासनं, ह्याचं महत्व तुम्हाला आता कळणार नाही. मग कधी कळणार? म्हातारपणी थेटे पडशे खोकला, हात कपाळाला उनी वैसे. कोणाला सांगतात खोबऱ्याची वाटी झाल्या शेमूक, तसे नाक श्लेष्मापुरी. ऐका ऐका, बोल जाता शब्द नयची हा नीट, गडगडी कंठ कप भारी. आणि त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला ना, ती काय म्हणतात माहिती का? शेजारी म्हणती मरे नाका मेला, आणीला कंटाळा येणे आमा. कुबराईचं प्रमाणे ऐका, शेजारी म्हणती मरे नका मेला, आणीला कंटाळा येणे आमा. शेजारची म्हणजे दुसऱ्या घरातली नाहीत, ज्यांच्यासाठी रगात वाकला तुम्ही ती म्हणतात मेला पाहिजे. हे मरणाची वाट बघतात घरातली. मग हाताला काय लागलं सांगा ना आपल्या. घरातली वाट बघतात मरण घेऊन मेला पाहिजे. पहिल्यासारखं कष्ट करून मी तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारतो, साधा प्रश्न सगळ्यांना. जेवढं तुम्ही तुमच्या मुलांच्या वरती लहानपणी जेवढं तुमच्या मुलांच्या वरती प्रेम केलं, प्रामाणिकपणे सांगा, तेवढंच प्रेम आता तुमची मुलं तुमच्यावर करते का? सांगा, तुम्ही केलं तेवढं? तुम्ही जेवढं केलं तेवढं तुमच्यावर प्रेम आता तुमची मुलं करते का? करत नाहीत कुणाचीच. कारण तुमच्या बापाने जेवढं तुमच्यावर प्रेम केलं ना, तेवढं तुम्ही तुमच्या बापावर नाही केलं, तुम्ही तुमच्या पोरावर केलं. मग तुमचा पोरगा येडाय काय तुमच्यावर प्रेम करायचं, त्याच्या पोरावर करणार आहे. त्याचा पोरगा येडाय काय त्याच्यावर प्रेम कराय, तू त्याच्या पोरावर प्रेम करणार आहे. ओ आता तर ध्यानात येतंय का? मरायचंय आपल्याला. मग आपला 8 तास कसा झाला? तर इतका 8 तास आहे आपला. ऐका, इतका 8 तास आहे आपला. आपल्याला पक्क माहिती आपला 8 तास. आपल्याला पक्क माहिती माझा बांध माहिती ना, माझा बांध हितच आहे. पक्क माहिती तुम्हाला माझ्या शेताचा बांध हितच आहे, पक्क माहिती ना. तरी नांगरताना 1 तास त्याच्या बाजूने एवढा 8 तास चालू आहे. एवढा 8 तास चालू आहे आपला. इतका 8 तास चालू आहे. खुर्चीवर बसलेली चेपल्या जवळ घेऊन बसले ती जाऊ ना, इतका 8 तास चालू आहे.
इतका अट्टास चालू आहे आपला. ऐका तुकोबरायांचा अट्टास, तुकोबरायांचा अट्टास ऐका. तुकोबरायांनी काय केलंय, त्यांनी वळखलं. बस 25व्या वर्षी वळखलं, संपला विषय. काय संसार हा नश्वर आहे, नाशिवंत, ह्यातनं कुणाचं कल्याण नाही. काय केलं ऐका. हातात चिपळ्या, विना, रोज भजन भगवंताचं, रोज भजन भगवंताचं. आणि तुकोबरायांच्या भजनाचा गावातल्या लोकांना त्रास व्हायला लागला. इतका त्रास व्हायला लागला, सगळी गावातली लोक जमली, एका जागेवर आली आणि ती गावातल्या पाटलाकडे गेली आणि पाटलाला सांगितलं, पाटील पाटील, आम्ही गावात राहत नाही, आम्ही गाव सोडून चाललो. पाटील म्हणजे झालं काय, झालं. हवे म्हणले, आम्ही दिवसभर रानात काम करतोय, थकून जातोय, दमून जातोय, शिणून जातोय. आम्ही घरी येऊन जीवन झोपायच्या टायमिंगला हे टाळ कुट्या तुक्या तुकोबरायला इतकी नालायक. इथं पण आहेत तसली लोक, फक्त भांडणाचा पाया नको म्हणून दाखवत नाही. म्हणजे भजन पूजन करणाऱ्यांना त्रास देणार हित बसलेत. हित दाखवू का मी, दाखवू का? दाखवा दाखवा, मी खातो मार दुसऱ्याच्या गावात येऊन, पाहुणीच्या गावात. ऐका. आणि पाटलाकडे गेले, सांगितलं, पाटील गाव सोडून जातो. पाटलाने लक्षात, पाटील ऐका, पाटील हुशार होता. पाटील म्हणला, ज्यांच्या जेव्हा आपण पाटीलकी करतोय तीच निघून गेली तर आपल्या पाटीलक्याला खातू कोण. अख्खं गाव निघून जाण्यापेक्षा एक हा बाबा आपला हाकलून देऊ. आणि पाटलांनी तुकोबारांना बोलवून घेतलं, सांगितलं, बुवा बुवा तुम्हाला गावात राहता येणार नाही. तुकोबारांना सांगितलं. तुकोबारा म्हणजे झालं काय, माझं काय चुकलं. ती म्हणले, जर तुमच्या भाजनाचा लाखांना गावातल्या त्रास होतोय तर तुम्ही गावात का थांबाव. त्यांनी सांगितलं, पाटलांनी सांगितलं, तुकोबारा आहे बुवा, जर तुम्हाला गावात राहायचं असेल भजन बंद करावं लागेल. गावात राहायचं असलं तर भजन बंद करावं लागेल, आणि भजन करायचं असलं गाव सोडावं लागेल. आपण काय निर्णय घेतला असता, बोला की, काय केलं असतं. हा, भजन सोडलं असतं. ऐका, तुकोबरायांनी सांगितलं, अरे माझ्या भगवंताच्या आड हा समाज येत असेल ना, गाव सोडतो मी, गाव. ऐका ऐका, हातात चिपळ्या घेतल्या, विना घेतला आणि सोडलं देऊ. काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावीचे लोक, आता घाली भीक कोणी मज. तुका म्हणे याचा संग नवे बरा, शोधित विठ्ठला जाऊ आता. रोज ऐका, तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐका सगळ्यांनी. रोज एका डोंगरावर जायचे, कधी भामचंद्राव, कधी भांडाऱ्याव, कधी गोराड्याव, रोज. पण बायकोला सांगून जात नव्हते. तुम्ही ऐकू नका, फक्त तुम्ही ऐका. ऐका, तुकोबरायांची पत्नी जिजाबाई एका सावकाराची मुलगी होती. सावकाराची 3600 एकर ऊस होता जिजाबाईच्या बापाचा. ज्यावेळेस तुकोबरायांच्या संसारात आली ना, ती संसारात नांदा आली ना, अख्खी गौराई सारखी नटून आली होती. गौराई सारखी पूर्ण सोन्याने मडली होती. सोनं अंगाव इतकं होत. तुमच्या बापाने तरी इतकं घातलंय का तुम्हाला. सोन्याने मडली होती जिजाबाई. पण काय नजर लागली संसाराला. भगवंताला संसार करून द्यायचा नव्हता, आणि भगवंत खऱ्या भक्ताला संसार करून देत नाही. देव भक्ताला की करून दे संसार, अंगे वारावार करून ठेवी. भाग्य देवे जरी अंगे भरे ताटा, म्हणून करंटा करून ठेवी. ऐका, आणि 5 वर्षात ही गौराई सारखी नटून आलेली जिजाबाई लंकेची पार्वती झाली. हो, मोकळी झाली. मनी राहिला नाही. मनी जिजाबाईच्या गळ्यात मनी राहिला नाही. ऐका,
पण त्या जिजाबाईचा एक नेम होता, तुकोबराई जेवल्याशिवाय ती माऊली जेवत नव्हती. तिचा नेम होता. मी साधा तुम्हाला प्रश्न करतो, तुमचा बाप इतकं घालणार नाही सोनं, पण 25 तोळ तुमच्या बापाने तुमच्या अंगावर घातलं आणि तुमच्या नवऱ्याला अडचण आली, काहीतरी 5 तोळ लागायच्यात, घाण ठेवायच्यात म्हणून, तेव्हा तुम्ही तोंड कसं करता? चललं माझं नशीब ह्याच्यात. तरी तिचा नियम होता, तुकोबराई जेवल्याशिवाय ती जेवत नव्हती. आपला नवरा फक्त गावात दर्शनाला गेला, रोज 10ला येतो, 12ला जेवायला लागतं, आणि त्याला 1 वाजली जेवाय, तुम्ही जेवायचं थांबताल का? तसाच चल देव देव करत बस, मी मोकळी नाही. बरोबर आहे का? वाटतंय का? ऐका, पण जिजाबाईचा नेम होता, नवरा जेवल्याशिवाय जेवायचं नाही. आणि तुकोबराई कुठल्या डोंगरावर भाजनाला चालेल ते सांगून जात नव्हती. उन्हाळ्याचा दिवस, चैत्राचं ऊन, ऐका, चैत्राचं ऊन, पायात चप्पल, दारिद्र्य चप्पल नाही पायात, चालून चालून पायाची नुसती चाळण झाली होती. चाळण घट्ट पडलं होतं पायाला, काळे ठिकार पाय पडलं होतं. रोज ह्या डोंगरावर जायचं, त्या डोंगरावर भेटला नाही नवरा, खाली यायचं, परत दुसरा डोंगर. 5 वाजायच्या तुकोबरायचा शोध व्हायला, 5 किती वाजायच्या, आणि 5 वाजता तुकोबरायला जेवाय घातल्यावर ही माऊली जेवायची. ऐका, चिडली बिचारी, चिडणार ना शेवट. अहो इतका त्रास म्हणल्यावर चिडणार ना. तिने सांगितलं, मालक माझा एक नियम आहे, तुम्हाला जेवाय घातल्याशिवाय मी जेवत नाही, फक्त मला सांगून द्याचा कुठल्या डोंगरावर चाललोय. ऐका, त्यांनी सांगितलं, जिजाबाईचं नाव तिचं जिजाबाई, जिजे तुला माझा शोध घ्यायला सांगितलाय कोणी? माझा शोध घ्यायला तो आहे ना, माझा शोध घ्यायला सांगितलं. आपण, माझा नियम आहे, तुम्ही जेवल्याशिवाय जेवत नाही, माझा शोध पाहिजे ना तुला. ऐक, देहूच्या बाहेर आल्यानंतर इंद्राणीच्या पुढे गेलं की 3 डोंगराला 3 वाटा फुटत्यात. त्या प्रत्येक वाट्याला कान लाव, आणि ज्या वाट्याला विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी येईल ना, समजायचं ह्या रस्त्याने आपला नवरा गेलाय. ऐका, डोक्यावर टोपलं घेतलंय, त्याच्यात भाकरी, ताकाचं गाडगय, हातात कळशी पाण्याची, आणि जिजाबाई डोंगर चढायला लागल्यात. चैत्राचं ऊन, मी म्हणतोय पायात चप्पल नाही, 2:30 वाजल्या, दुपारच्या 2:30, आणि त्या 2:30 वाजता पायाची हुळहुळ चालली, आणि त्यावेळी जिजाबाईच्या पायात खासकीने निवडून त्याचा काटा भरला. जी काटा जे मोरला ते भोळच आली जिजाबाईला. हात डोक्यावर टोपलंच खाली पडलं, ताक सांडलं, भाकरी पाणी सगळंच सांडलं. डोळ्याला पाणी आलं जिजाबाईच्या डोळ्याला पाणी आलं, आणि त्याला हाक मारली, अरे हे विठ्ठला, अरे किती अजून अंत बघशील आमचा, ठेवलाय तरी कशाला आम्हाला इतका अंत. देवाला घामच फुटला, देवाला वैकुंठात घाम फुटला. ऐका, देवाला दमच निघला नाही. तारकिशीन देव उठला. माझ्या भक्ताची भक्ती करणारी जिजाबाई, तिने माझा धावा कराव. ऐका, देवाने बाळ रूप घेतलं. बाळ वेश घेवोनी श्री हरी भेटला, श्री हरी भेटला, विधीचा जलता तोची आठवा हा दिदला. ऐका, बाळ वेश घेतला, 15 वर्षाचा बाळ झालं ती. देव आणि तिथं आला 5-25 गाया, त्याला मागायच्यात का काय, जगाचा
बाप आहे. पुढे सरून बसा जरा, पुढे तरुण मंडळ सर्व पुढे. नाही नाही बसू द्या महाराज, मागची येते ती मागची पुन्हा थांबते. म्हणजे ही मागाच्या बसल्या ह्याच्यावर जाणार माग तिथंच बसून द्या, मागची मागच येऊ सुद्धा नका मंडपात. ऊन लागायला लागल्यावर आमच्यातून व्हायला लागली वय. ऐका 5-5 डोंगरात गाया, पगडी डोक्याला, फाटकी बंडी, फाटक धोतर, बारक बाळ, खांद्याव कांबळे, हातात काठी. आणि त्याने विचारलं आई साहेब, जिजाबाईला विचारलं आई साहेब काय झालं? त्यांनी सांगितलं काटा पायात भरला. ती काय म्हणला माहितीये का? देव का काढून? आता देव कोण होता? देव. आणि हिला कोण दिसत होता? बारक बाळ. ती काय म्हणला आई साहेब देऊ का काटा काढून? ती काय म्हणली जमल का तुला? कुणाला? अहो आई साहेब मी बऱ्याच जणांचं काट काढल्यात. हिरण्यकश्यपाचा काटा, कंसाचा काटा, चाणुराचा, मुष्टिकाचा, रावणाचा मी काढलाय. ही तुमच्या पायातला काटा काय उघडे काढाय मला? ती म्हणली काढ बाबा काढ, जमत असला तर काढ. ऐका देवानी जिजाबाईचा पाय मांडीव घेतला, मांडीव देवानी, आणि काटा दिसाना देवाला. पाय रड झालेलं काळ ठिकारा पाय पाडलेलं, काटा दिसाना देवाला. आता त्याला काटा दिसत नव्हता, काटा दिसत नव्हता. पण देव काय करायचा ऐका, आपण काय करतो? तुमच्या नवऱ्याच्या पायात काटा भरला, काटा दिसाना, तुम्ही काय करताल? तू जळ म्हणत्या तुझा पाय धुवून येऊन काय, पाय धुवून ये मग मी काढते, नाही तर तुझा डॉक्टर कडे जाऊन काढ. ऐका जिजाबाईचा पाय मांडीव घेतला देवानी, आणि देव काय करायचं माहिती का? परत ती माती घ्यायचा, परत नाही दिसणार. चरणी चरज देवईची रज, चरणीची माती वाकला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. हा बाप आहे ना गाड्यांनो, ते आपल्याला सोडून जाणार आहे. तुम्ही त्रास वाटून घेऊन सोडणार आहे एक दिवस आपल्याला तो. पण त्याचं कष्ट आठवा, चिंतन करा आपल्यासाठी त्यांनी काय नाही केलं सांगा. ऐका आयुष्यभर तो नशीब, आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संग ढेकळ उचली तर राहिला. आपला बाप फक्त आपल्या लेकरांसाठी, ऐका आपला बापाने आपल्यासाठी काय केलंय ऐका. नांगराच्या संग ढेकळ उचली तर राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला, संसार पेलविला. उन्हावारा पावसात कधी नाही थकला, उन्हावारा पावसात कधी नाही थकला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. ऐका आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय ऐका. काया शरीरात घाम चिरवीत राहिला आपला बाप, आपल्या लेकरांसाठी आता म्हातारा झाला, त्याच्या अंगावर धावून जाता, त्याच्या अंगावर धावून जाता म्हाताऱ्या बापावरती. ऐका काया शरीरात घाम चिरवीत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला. ऐका फाटल्याल्या चपलीला घाली आपल्या बापाने काय केलं ऐका. तो उपाशी राहिला, पण आपल्याला उपाशी त्यांनी कधी झोपून दिलं नाही. त्यांनी फाटकी कपडे घातली, पण आपल्याला उघड फिरून त्यांनी कधी दिलं नाही. ऐका तो अनवाणी फिरला, आपल्याला त्यांनी कधी अनवाणी फिरून दिलं नाही. ऐका
ए फाटल्याल्या चपलीला घाली सुतळी बांधून या, सुतळी बांधून या. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला. तवा मला बाप माझा तवा मला माझा डोंगरावानी हा बाप आहे गाड्यानो, हा बाप आहे ना आपल्यासाठी देव आहे तो देव. ऐका, भाग्यवान आहात, भाग्यवान आहात ज्याचा बाप जिवंत आहे ना. अरे लय भाग्यवान आहे त्याला आत्ता मिठी मारून घ्या आत्ता. ज्याची आई जिवंत आहे ना, अरे भाग्यवान आहात त्याच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून जपा, तिच्या मांडीवरती आत्ता. कारण आयुष्यातनं ही दोन पात्र निघून गेली ना, सगळा समाज तुमच्या जवळ फक्त स्वार्थाच्या प्रेमापोटी येणार आहे, ध्यानात असू द्या. आणि सगळ्याला सांगतोय, ज्यांनी ज्यांनी आईबापाला छळलंय ना, ऐका, ज्यांनी ज्यांनी आईबापाला छळलंय ना, मी इथं सांगतो किड पडून मारणार तुम्ही. किड नाही बदल झाला ना, मला विचारून घ्या. केले कर्म झाले त्याची भोगाले, आणि उपजले मेले आयुष्य किती. आता ताकद आहे ना तुमच्यात, तुम्हाला महत्व कळणार नाही. पण सडून मारणार आई बापाच्या ज्यांनी डोळ्यातनं पाणी काढले ते लिहून घ्या, लिहून इथं. आणि तुम्हाला सगळ्याला सांगतोय, हात जोडून विनंती करतोय तुम्हाला, तुम्ही आता कुणाची तरी सून आहे ना, आता कुणाची तरी सून आहे ना, लय दिवसासाठी नाही, लय दिवसासाठी नाही, फक्त 5 वर्षासाठी तुम्ही कुणाची, 25 वर्षासाठी कुणाची तरी तुम्ही सून आहे. किती वर्षासाठी? फक्त 25 वर्षासाठी कुणाची तरी सून आहे. 25 वर्षांनी तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे, ध्यानात असू द्या. त्यामुळे आता बैल ताब्यात आहे, सांगेल तसं ऐकतोय बैल, म्हणून लय हुरळून जाऊ नका. 25 वर्षाचा काळ कसा हा मानता निघून जाईल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि बैलांना पण सांगतोय, तुम्हाला नाही, हिंगणगाव मधल्या बैलांना, बायको लय प्रेम करावं, लय प्रेम करा बायको. आपल्याशिवाय कोण आहे तिच्यावर प्रेम करायला? मरणाचं प्रेम करा, आपल्या जीवापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करा. पण बायकोवरती प्रेम करत असताना आई बापाच्या डोळ्यातनं पाणी येऊन नाही ह्याची काळजी घ्या, ध्यानात असू द्या. तर सुटला, जर तुमच्या वागण्यामुळे तुमच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला सांगतोय, तुमच्या वागण्यामुळे जर तुमच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं ना, तर जो देव आहे, ध्यानात असू द्या, 25 वर्षानंतर तुमच्या सुनाकडून तुमच्या डोळ्यातनं पाणी आणणार म्हणल्यावर आणणार, तो ध्यानात असू द्या. आणि त्यात माझी हवा काळजी बाई, मी बोललेलं सगळं खरं होतं, सगळं खरं होतं. मुडू का बोट मी नको ना. जेवढं आईवरती प्रेम करताय ना, तेवढं सासूवरती जाणार आहे बिचारी एक दिवस सोडून सगळ्याला. आपल्याला थांबाय नाही आली कोणीच. त्यामुळे सगळ्यांनी आई बापावरती प्रेम करा, हाच परमार्थ पांडुरंगाला आवडतोय, ध्यानात असू द्या. आईच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नका, बापाच्या डोळ्यात पाणी येऊ नका. आज एवढी मोठी पोकळी निर्माण झाली, आज त्या हिंगणगाव मध्ये, हिंगणगाव दादांनी सगळं आयुष्य आपलं प्रपंचाचा केलाच हो, प्रपंचाचा केला. शेतकरी कुटुंबात जन्म आहे, ऐका, पण प्रपंच करत करत गावचा परमार्थ सुद्धा जपला. गावच्या यात्रा कमिटीत होते, आज महाराष्ट्रात गाजणारी तुमची यात्रा आहे हिंगणगावची, त्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष होतो. का असं आपण जगू नये, जेणेकरून आपण गेल्यानंतर गावाच्या डोळ्यात पाणी येईल, असं का जगू नये सांगा ना. राजकारणात काम केलं सुभाष भाऊंच्या बरोबर, त्यांनी सुभाषराव शिंदे राजकारणात काम केलं, पण कधी आपली पातळी सोडली नाही. मुलांना संस्कार लावलं, मुलींना संस्कार लावलं, आणि अचानक निरोप घेतला. ह्याला मरण म्हणतात, मरण. सडून नाही, ह्याला संतांच्या सारखं मरण म्हणतात. ह्याला वाईट वाटून घ्यायचं नाही, असं मरण आल्यावर चांगलं मरण आलं दादांना. कारण जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, ध्यानात असू द्या. संत देह ठेवतात. ऐका, थांबा 2 मिनिट, 2 मिनिट थांबा, गडबड कर नका, लयच गडबड आहे हिंगणगाव. नाही ना, तुका बेगा लागल्यात का? ह्यांना जेवायचं असलं मी थांबतो, मरून दे तिकडे, कुठं उद्या वारावला एखाद्याला आली चक्कर बिक्कर, म्हणजे बारालाच नाही मिळेल त्याला. ऐका, आपल्याला परमार्थ करायचा आहे, आणि तुकोबाराय सांगतात, हाच परमार्थ आयुष्यात येऊन केला, ह्याच्यासाठी 8 तास केला का? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. शेवटचा दिवस म्हणजे हा जन्म मृत्यूचा फेरा
चुकवण्याचा शेवट. आपला शेवट व्हायचा असेल असा परमार्थ झाला पाहिजे. आणि तुकोबाराय सांगतात मी परमार्थ केला, परमार्थासाठी अट्टास केला, त्यामुळे मला मुक्ती नवरी म्हणून मिळाली. बायको आता इथनं पुढचं सगळं दिवस माझं खेळी मिळीमध्ये जाणार का? देवाच्या जवळ